हा आहे फूड ब्लॉग आणि रिटर्न जर्नी ब्लॉग. बिहारमध्ये मी काय काय खाल्लं तर हा बनवत होता बटाटा पुरी. जी की होती 40 रुपयाला आणि चांगली होती. बघा ती प्रोसेस, स्मॅश्ड बटाटा वगैरे सगळा पुरी स्मॅश करून त्याच्यावर लाल चटणी आणि हिरवी चटणी टाकून देत होते. तर हे असं होतं बटाटा पुरी आणि चव चांगली होती, खूप चांगली होती. पटनामध्ये होता. त्यानंतर मी लस्सी पिली, शाही लस्सी कुल्हडमध्ये. आणि मी पण वरती कलाकंद म्हणा किंवा हा कलाकंदच म्हणता येते ते टाकून त्याच्यावर काजूने गार्निश करून मस्त गुलकंद टाकलं, मनुके टाकले आणि मग दिलं. ही लस्सी पण मस्त होती, बेस्ट होती. आजपर्यंत खाल्लेल्यातली 3-4 नंबरची म्हणता येईल लस्सी. लस्सी खाऊन झाल्यावर नंतर मग संध्याकाळच्या वेळेस पण आम्हाला हा प्रकारात जाम आवडला. म्हणजे बऱ्यापैकी इथं वेगवेगळे बियाणं होतं. बियाणं म्हणजे ओट्स वगैरे गहू चेपवलेले ते सगळं लाया. आणि हा माणूस त्यात भाजून वगैरे द्यायचा, मस्त लाया शेंगदाणे चणे बिणे सगळं होतं. मस्त त्या वाळूत भाजून द्यायचं, मस्त लागायचं खायला ते. त्याच्यासोबत मिरच्या 2 भाजायच्या, त्यात चटणी द्यायचं काळवाचं बांधून, मस्त. जास्त नाही, माझ्या मते 20 रुपयाला घेतलेलं मी फक्त. ही चटणी मस्त फिरून तिखट चटणी. हे झाल्यावर मग काय निघायची वेळ झाली माझी. एअरपोर्टला गेलो, सगळं बिल सगळं काढून ठेवायला लागत होतं चेकिंगसाठी. बस थोड़ी देर कॉल करता हूँ मैं, ठीक है? हाँ बोलो. Security check-in done. लोकल बिहार पटना एअरपोर्टला महावीर मंदिराचं चित्र. इथं मोठं मंदिर आहे महावीरांचं, मी गेलो नाही.
इथं बघू शकता त्यांनी शिल्पकला लावलेली आहे. खूप छान. आता सध्या तुम्ही एन्जॉय करा हा टाईम लॅप्स. बघा विमानात कसं मटेरियल भरलं गेलं, मग विमान मागं ढकलतात त्याचं एका मशीननं रिव्हर्स गिअर टाकून, आणि मग नंतर जरा फ्लाईटसाठी तयार. आधी इकडं असं सरळ जाईल आणि नंतर वळवून मग रनवेवर येईल, मग ते जातं जोरात. आता हे सध्या रनवेवर जायसाठी तयार झाले. हे आता चाललं रनवेवर, तिथं थांबेल. आता हे गेले टेक ऑफ. आता माझी फ्लाईट बोर्डिंगचा टाईम झाला. आता मी फ्लाईटमध्ये बोर्ड करायला चाललो बसमधून, आणि मी बसलो नंतर सेकंड बसमध्ये, कारण बस फुल झालेली ऑलरेडी. ती लोकं गेली होती. माझ्या बसमध्ये आम्ही 3 जण असतो. ते दोघं समोर आणि 3 जण, आमच्या तिघांसाठी स्पेशल बस. नाही, हा एक होता, चौथा एक होता माणूस. चौघांसाठी. नंतर मग फ्लाईट बोर्ड केली. फ्लाईट बोर्ड केल्यावर मग बघा आता तुम्ही काय काय म्हणतात ते पायलट आणि केबिन क्रू. तर ही माझी फ्लाईट होती पाटणा टू पुणे. माझी सीट एकदम लास्टला होती आणि खिडकीला होती. मजा आली. Of this flight, Captain Pratap Singh Ranawat. Very warm welcome to all of you on board flight 6126, our afternoon service from Patna to Pune. Fully ready for departure, just waiting for air traffic clearance and to be on our very shortly. Sincere apologies for this delayed departure this afternoon because of the late arrival of our incoming aircraft because of en route weather. We shall try and expedite as much as possible from our end. Please sit back, relax, enjoy this flight, and sincerely thank you for choosing to fly Indigo. Also a word of caution. We are experiencing monsoon conditions, so en route whenever the seatbelt signs come on, please do respect them and follow all instructions as provided by the cabin crew. Thank you for your attention. And the consumption of personal alcohol on this flight. Please note that smoke detectors are installed in all lavatories. Mobile phones and other small handheld electronic devices may be used in flight mode only. Please store your devices for takeoff and landing. Unauthorized usage or removal of. Thank you for your attention. आणि त्याच्यानंतर मग आता आमची फ्लाईट चालू झाली टेक ऑफला, रनवेवर चालली. आणि तुम्हाला टाईम लॅप्स दाखवतो. आता वळून रनवेवर आलेली बघा. आता टेक ऑफ केली. स्पीड टेक ऑफच्या आधी 200-300 km/h स्पीडनं जाते फ्लाईट. भयानक. आता घेतला बघा, टर्न घेते फ्लाईट पूर्ण. विंग्स दिसतात का त्याचे. घेतला टर्न घेतला. टाईम लॅप्समध्ये दाखवलं तुम्हाला. आता टेक ऑफला रेडी. आता एकदा सुटली, घेतलं टेक ऑफ. कसं आहे हे पटना सिटी, किती मोठी सिटी आणि किती पसरली बघा. इंडिगो का चयन करते रहेंगे. धन्यवाद. Ladies and gentlemen, boys and girls, we are committed to giving wings to the nation by connecting people and inspiration. We thank you for making Indigo your preferred airline and giving us the opportunity to serve you. We look forward to soaring the blue sky with you again. Thank you.